नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. सिंधुदुर्ग वासियांना खुश खबर, मेडिकल कॉलेजचं स्वप्न होणार पूर्ण. मेडिकल कॉलेजच्या परवानगीनंतर शिवसैनिकांचा तुफानी जल्लोष. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल. आता पाहूया सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. वैभववाडी तालुक्यात पावसानं कहर केलाय. बुधवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. याबाबत थेट माहिती देण्यासाठी आमच्याशी जोडले गेलेत आमचे वैभववाडी करस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे. श्रीधरजी, नेमकी काय परिस्थिती आहे तिकडे? वैभववाडी तालुक्यात आज मुसळधार पावसाला सकाळपासून जोरदार सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता, मी आहे वैभववाडी उंबरडे मार्गावरील एडगाव नदीच्या पुलावरती जे आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, या नदीला पूर आलेला आहे आणि याच्यावरती रस्त्यावरती पाणी आलेलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. या मार्गावर उंबरडे वैभववाडी या मार्गावरील वाहतूक कोळंबलेली आहे. काल बुधवारपासूनच तालुक्यात पावसाची संततता सुरू झालेली होती. काल बुधवारी दुपारपासून पावसाची सुरुवात ही झाली होती आणि आज सकाळपर्यंत 124 मिमी एवढ्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर आज देखील पावसाचा जोर हा कायम आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. वैभववाडी उंबरडे मार्गावर इथे एडगाव नदीच्या पुलावर पाणी साचलं आहे. त्याचप्रमाणे सोनाळी इंग्लिश मीडियम असेल, सोनाळी नारकरवाडी असेल, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. असं रस्त्यावर या तालुक्यातील बहुतांश सखल भागात रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी घर गोटे यांचंही नुकसान झालं आहे. हेचमध्ये 2 घरांचं नुकसान झालेल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे तहसील कार्यालयाकडून मिळते. त्याचबरोबर भात शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. एक तर कोरोनाचं संकट असतानाच मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे भात शेती ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा ही चिंतेत आलेला सापडलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी ज्यांनी लढा दिलाय त्यांच्या लढायला यश आलं असून राज्य मंत्रिमंडळानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करिता तत्वता मंजुरी दिली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग ह्या रुग्णालयातील रुग्णखाटांचा वापर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास तत्वता मान्यता देण्यात येत आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना रुग्णालयाचा वापर करण्यासाठी अटी आणि शर्ती निश्चित करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. उद्धवजींनी जो शब्द सिंधुदुर्गवासियांना दिला होता की या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजसाठी आम्ही खासदार साहेब असतील, पालकमंत्री असतील, दीपकभाई असतील, आम्ही सातत्याने मागणी केली होती आणि त्या मागणीला खरोखर 1990 पासून ही मागणी होती. परंतु उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही मागणी पूर्ण झाली. त्याबद्दल खरं तर आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि लवकरच या मेडिकल कॉलेजसाठी आत्ताच आरोग्याचे सचिव, उच्च शिक्षण खात्याचे वैद्यकीय उच्च शिक्षणाचे सचिव यांच्याशी बैठक झाली आणि यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही उद्धवजींनी दिलेली आहे. अनेकांनी मागणी केली होती परंतु दुर्लक्ष केला. परंतु दिलेला शब्द 1 वर्षाच्या पूर्ण करण्याचं काम विद्यमान मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे या दोघांनी केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर महाविद्यालय कसं तयार करता येईल या दृष्टिकोनातून आत्ताच मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी
संबंधित अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली आणि त्या बैठकीमध्ये ह्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीला पैसा कमी पडू देऊ नका अशा पद्धतीचे सक्त आदेश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे जी पदभरती करायची आहेत ते सुद्धा तातडीने करा अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. मी आज खूप आनंदित आहोत. मी काय, आमचे पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब आहेत, माननीय वैभवराव नाईक आहेत, माननीय दीपकभाई केसरकर आहेत. आम्ही सर्वजण आज होतो, सर्वच आनंदित आहोत. जिल्हावासियांना वेळेत पूर्ण करण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय ही बाळासाहेबांची कृपा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर आहे, परंतु त्याच्यासाठी ती जागा जी हॉस्पिटल्स 300 बेड्स लागतात. तर हे बेड्स पूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी आपल्या हॉस्पिटलसाठी करार करून ठेवलेला होता आणि त्याच्यामुळे आमच्या मनात असून सुद्धा आम्ही काही करू शकत नव्हतो. तर हा करार आज रद्द केलेला आहे गव्हर्नमेंटने आणि हे सिंधुदुर्गचे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याला आता हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा मूळचा करार होता तो आता रद्द झालेला आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्याचं भाडं सुद्धा भरलेलं नाही हे तो त्याच्यामध्ये आहे. केवळ आपल्याला मेडिकल कॉलेज पाहिजे म्हणून ते होऊ नये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणून अडवून ठेवायचं. हे जे काय होतं ते आज संपलेलं आहे. उद्धव साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला आणि एवढंच नाही तर आमची मागच्या वेळेला ज्याला मीटिंग झाली त्याला मी सांगितलेलं आहे की अस्तित्वातील जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं जे मेडिकल कॉलेज झालं पाहिजे तरच ते लवकर होऊ शकेल. आणि माझी खात्री आहे की तो जी आर सुद्धा लवकरच निघेल कारण त्या स्वरूपाचे आदेश त्यांनी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण दोघांनाही दिलेले आहेत. दोन वेगवेगळी खाती असली तरी दोन्ही खाती ही महाराष्ट्र शासनाची आहेत आणि लोकांच्या जी सोय असते त्याचा विचार केला पाहिजे. इतर काही सोडून दिलं तरी आज सिंधुदुर्गवासियांचं अनेक वर्षाचं स्वप्न हे साकार होतंय हे महत्वाचं आहे. चांगल्या वैद्यकीय सुविधांच्या बरोबरच आपल्या मुलांना विशेषतः गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना हुशार मुलांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल आणि कोकणात डॉक्टर झाले तर मग ते इथंच काम सुद्धा करू शकतील आणि त्याची फी परवडू शकत नाही आणि मेडिकल कॉलेज बरोबर वैद्यकीय सुविधा सुद्धा येतात. त्याच्यामुळे जे वचन मुख्यमंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्गात आल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं ते ताबडतोब पूर्ण केलेलं आहे. ऍडमिशन पुढच्या वर्षीपासून सुरू व्हाव्यात अशी सुद्धा आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे ऍडमिशन याच वर्षी सुरू होतील त्याला बघायला लागेल. नाही हे कॉलेज सध्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेतच होईल आणि मी तर मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आणि सातत्याने हे लावून धरलेलं आहे की नवीन जागा घ्यायची तर मग त्याचं परत हस्तांतरण होणं वगैरे ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. ते दोन्ही गव्हर्नमेंटच्या मालकीच्या जागा आहेत. ते रिझर्वेशन बदलण्याची गरज नाही. इतर ठिकाणी रिझर्वेशन बदलायला लागतं आणि ही ऑल इंडिया मेडिकल काउन्सिलचा जो नॉर्म आहे 20 एकरचा त्याच्यामध्ये ही जागा बसते. त्याच्यामुळे दोन्ही सध्या असलेलं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज एकाच ठिकाणी होऊ शकेल. गोव्याला सुद्धा ते एकाच कॅम्पसमध्ये आहे. 1990 सालापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गमध्ये व्हावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. यावेळी देखील खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, वैभव नाईक यांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला. मी देखील पाठपुरावा केला आणि मला असं वाटतं की हे यश जे आहे ते सिंधुदुर्गवासियांचं यश आहे. ही स्वप्नपूर्ती जी आहे ते सिंधुदुर्गवासियांची आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला शब्द पाळतं म्हणून ही केलेली वचनपूर्ती आहे. पुढच्या वर्षीपासूनच प्रवेश करण्याचं आपलं सगळ्यांचं प्लॅनिंग आहे. त्या पद्धतीनं कारवाई सुरू झालेली आहे आणि पहिलं मोठं यश म्हणजे त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे. त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच मेडिकल कॉलेज सुरू करावं यासाठी आपल्याला आज परवानगी मिळालेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन.
पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन। प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग। आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ। संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99। खुशखबर खुशखबर खुशखबर। वर्धापन दिन आणि दसरा सणानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर। फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, आटा चक्की, कूलर या वस्तूंवर मिळणार खास डिस्काउंट सह आकर्षक भेटवस्तू। इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पहिले भव्य असे सुसज्ज दालन। आमच्या इथं एकाच छताखाली सर्व काही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी आणि कूलर, मिक्सर, फॅन, शिलाई मशीन, वॉटर फिल्टर, वॉटर हीटर आणि घरगुती वापराच्या सर्व इलेक्ट्रॉनिक दर्जेदार वस्तू उपलब्ध। मग चला या सुवर्ण संधीचा लाभ घ्या। ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी। आमचा पत्ता इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड, शॉप नंबर G4 G5 चामुंडेश्वरी रेसिडेन्सी, सिद्धिविनायक गोवेकर कॉलनी, बाजारपेठ, दोडामार्ग। कॉन्टॅक्ट नंबर 9423 30 18 85, 98 50 35 65 25 आणि 93 22 76 16 02। आई, मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना। अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय। अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा। अगं मला पण उशीर होतोय। अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा। ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे। अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या ना। बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट। जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित। अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो। तुम्ही देखील नक्की करा। एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे। अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 0905 05 आणि 7588 0906 06। फळे आणि भाजीपाल्यासोबत शरीरात जाणाऱ्या व्हायरस पासून आपलं रक्षण करण्यासाठी येत आहे व्हेज वॉश। 1 लिटर गरम पाण्यात 10 मिली व्हेज वॉश टाका। या पाण्यात भाजीपाला, फळे स्वच्छ धुवून निर्जंतुक करा आणि निरोगी जीवन जगा। व्हायरस मुक्त जीवनासाठी आजच मागवा व्हेज वॉश। संपर्क 94 230 52 066। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर। प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यात शिवसैनिकांनी फटाके वाजवून आणि पेढे भरून जल्लोष केलाय। देवगड तालुक्यात शिवसैनिकांनी देवगड शिवसेना कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष केला। यावेळी तालुका प्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, विष्णू खाडी, सरपंच दिनेश नारकर, जयेश नर, संतोष तारी, निनाद देशपांडे, प्रवीण पाष्टे, अमेय जठार, सुशील नारकर आदी शिवसैनिक उपस्थित होते। आगे बढ़ो।
बाळासाहेब ठाकरे यांचा, सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे यांचा, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. कुडाळमध्येही जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांच्यासह शिवसैनिकांनी फटाके वाजवून आणि पेढे भरून जल्लोष केला. दोडामार्गमध्येही फटाके वाजवून या निर्णयाचं स्वागत झालं. यावेळी बाबूराव धुरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वैभववाडीतही शिवसैनिकांनी संभाजी चौकात जल्लोष केला. सावंतवाडीतही तालुका प्रमुख रुपेश राऊळी यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक बांदेकर, लक्ष्मण नाईक, महिला तालुका प्रमुख रश्मी माळवदे आदी उपस्थित होते. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आज खऱ्या अर्थानं हे सगळे शिवसैनिक एकत्र गोळा झालो आहोत. आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि हा इतिहासात लिहावा असा सोनेरी दिवस आज सिंधुदुर्गवासियांसाठी उजाडलेला आहे. मला खऱ्या अर्थानं साहेबांनी आजपर्यंत दिलेले प्रत्येक शब्द शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी असतील, बाळासाहेबांनी असतील, प्रत्येक दिलेला शब्द हा पाळलेला आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आजचा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षाची सिंधुदुर्गवासियांची मागणी होती की शासकीय महाविद्यालय इथे व्हावं, इथल्या सिंधुदुर्गातील युवकांना युवतींना त्याचा फायदा व्हावा आणि खऱ्या अर्थानं दिलेला शब्द पाळलेला आणि आजचा सोनेरी दिवस आमच्या सर्व नेते मंडळीमुळे, ज्याच्यामध्ये आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, खासदार राऊत साहेब असतील, आमदार दीपक केसरकर साहेब असतील, वैभव नाईक असतील, या सर्वांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे आणि ते शिवसेनेच्या माध्यमातून यश येतं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आज आम्ही ते एकमेकाला पेढे भरून हा आनंदोत्सव साजरा करतोय. आणि ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष सिंधुदुर्गात अनेकांची सत्ता आली, परंतु या सर्व गोष्टीला कुठे यश आलं नाही, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून आलं. आणि राजेशजी टोपे साहेबसुद्धा आरोग्यमंत्री आहेत, यांचेही आभार मानावे असं वाटतं सिंधुदुर्गवासी यांच्यातर्फे. संदर्भात माननीय आमचे पक्षप्रमुख आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांपर्यंत हा निरोप त्यांचा नक्कीच आम्ही पोचवू. आमच्या नेते मंडळीमार्फत असेल किंवा आम्ही स्वतः साहेबांना पत्र लिहून कळवू की खऱ्या अर्थानं गेले कृती समितीचं अनेक वर्ष हे लढतायत. हे लोक प्रयत्न करत, अनेक आंदोलनं त्यांनी केली, अनेक पत्र पाठवली. गेल्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी तर 25,000 पत्र पाठवली होती, अनेक पंचायत समितीचे ठराव दिले होते, अनेक ग्रामपंचायतीचे ठराव दिले होते. या सर्व गोष्टी त्यांनी अनेक आंदोलनं केली होती. त्यामुळे अनेक प्रयत्न त्यांनी केले होते आणि त्यांची खऱ्या अर्थानं मागणी आहे की बाळासाहेबांचं नाव द्यावं. याच्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं असूच शकत नाही आणि बाळासाहेबांचं नाव द्यावं म्हणजे खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गवासियांनी जो दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं नाव द्यावंच अशी आमची सुद्धा आग्रहाची मागणी राहील उद्धव साहेबांकडे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत
खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात गेल्या आठवड्याभर कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येते. गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3746 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 628 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आणखी 19 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. या आकडेवारीवरून कोरोनाचा प्रभाव कमी झालेला दिसून येतोय. राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीतील 628 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 3746 रुग्ण बरे झाले, तर 12 रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाहिलं तर कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्तच आहे. पाहुयात ही आकडेवारी. गुरुवार 8 ऑक्टोबरला 46 कोरोनाचे रुग्ण मिळालेत, तर 37 रुग्णांनी कोरोनावर मात केली. शुक्रवार 9 ऑक्टोबरला 31 कोरोनाचे रुग्ण मिळालेत, तर 37 जण बरे झालेत. शनिवार 10 ऑक्टोबरला 43 कोरोनाचे रुग्ण मिळालेत आणि 41 जणांनी कोरोनावर मात केली. रविवार 11 ऑक्टोबरला 57 कोरोनाचे रुग्ण मिळालेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे 107 जणांनी कोरोनावर मात केली. सोमवार 12 ऑक्टोबरला कोरोनाचे 5 रुग्ण मिळालेत आणि 18 जणांनी कोरोनावर मात केली. मंगळवार 13 ऑक्टोबरला 31 कोरोनाचे रुग्ण मिळालेत आणि 46 जण कोरोनातून बरे झाले. बुधवार 14 ऑक्टोबरला 37 कोरोनाचे रुग्ण मिळालेत आणि 112 जणांनी कोरोनावर मात केली. गुरुवार 15 ऑक्टोबरला कोरोनाचे 19 रुग्ण मिळालेत आणि 63 जणांनी कोरोनावर मात केली. या आकडेवारीवरून हे अगदी स्पष्ट होतंय की कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घटच होते. शासन राबवत असलेल्या अनेक उपाययोजनांचा हा सकारात्मक परिणाम म्हणावा लागेल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या उक्तीचा प्रत्यय दोडामार्ग तालुक्यातील एका माणसाच्या बाबतीत येतोय. कायमच रंजल्या गांजलेल्यांचे दुःख हेच आपलं दुःख समजून ते दूर करण्यास आपले प्रथम कर्तव्य मानणाऱ्या दोडामार्गमधील पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव थुरी यांच्या कार्याला तोड नाही हे पुन्हा एकदा दिसून आलंय. वजरे येथील यमुना देऊ शिरोडकर या निराधार वृद्धा, तिच्या झोपडी वजा घरात ती गेली कित्येक वर्ष एकाकी जीवन जगते. मात्र त्यात तिला धड अन्न पाणी मिळतानाही मुश्किल होतं. ही गोष्ट बाबूराव थुरी यांच्या कानावर आली आणि त्यांनी तिला आधार देताना ती कशा प्रकारे कायमस्वरूपी स्वावलंबी होईल यासाठी तिची वयोवृद्ध पेन्शन करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. मात्र यावेळी त्यांच्या समोर आली कागदपत्र नसल्याची अडचण. मात्र या गावचे सरपंच, ज्येष्ठ माजी सरपंच यांच्या सहकार्यानं त्यांनी त्यांची कागदपत्र बनवली. त्यानंतर तिची वयोवृद्ध पेन्शन मंजूरही करून आणली. तसेच अंत्योदय अंतर्गत रेशन कार्डही करून घेतलं. एक विशेष बाब म्हणजे त्यांना या वृद्धेची हकीकत माहीत झाल्यापासून आजपर्यंत तिला अन्नधान्य पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलंय. घरात काम करताना वृद्ध असल्यानं ती भाजली होती याची दखलही त्यांनी घेतली होती. तिला घरकुल योजनेतून कशा प्रकारे घरकुल मंजूर होईल त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं थुरी यांनी सांगितलंय. यमुना देऊ शिरोडकर या वजऱ्या येथे राहणाऱ्या आहेत. गेली 25 वर्ष त्या एकट्याच एका झोपडीमध्ये वास्तव्याला आहेत. कुठल्याही प्रकारची शासकीय योजनेचा फायदा या वृद्धेला मिळत नव्हता. ह्याच्याबाबत आमचे वजऱ्याचे सरपंच बाबी गवस यांनी ही बाब आमच्या निदर्शनामध्ये आणल्यानंतर तिच्या आम्ही घरापर्यंत गेलो आणि आवश्यक ते सर्व कागदपत्र तयार करून आधार कार्ड पासून सगळं लागणारे पेपर सगळे आम्ही तयार केली आणि आज तिला वृद्धापकाळची पेन्शन या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे. आज तिला पहिला टप्पा म्हणून 5,000 रुपये तिच्याकडे सुपूर्द केले. खरं तर हिला वृद्धापकाळची पेन्शन सुरू होऊन 3 महिने झालेले होते, परंतु ती घरामध्ये तिचं संपूर्ण जे शरीर आहे ते कमरेपासून शरीर जळलेलं आहे, त्यामुळे ती घरातून बाहेर पडत नव्हती. त्यामुळे ह्याची माहिती आम्हाला
माजी सरपंच आमचे वज्रातले दशरथ घोष यांनी सांगितली. तदनंतर त्यांच्या आम्ही घरापर्यंत गेलो. तिला आम्ही आता बँकेमध्ये आणलो आणि 5,000 रुपयेचा जमा झालेले जे पैसे होते तिच्याकडे सुपूर्द केले. त्याचबरोबर तिला रोजरोटीचा प्रश्न होता आणि ह्याची गंभीर दखल आम्ही घेतली. मी दक्षता कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना अंत्योदय योजनेचा फायदा तिला दिला आणि आज तिला त्या ठिकाणी 35 किलो धान्य सुरू आहे. तिची जर घरापर्यंत तुम्ही जाऊन बघितलं तर पूर्ण झोपडी आहे. घरामध्ये वीज नाही, काही नाही. रॉकेलवरती ती जीवन आपलं जगते आहे. ते येणाऱ्या काळामध्ये तिला घरामध्ये वीज वितरणाची वीज देऊन सुद्धा तिच्या घरामध्ये प्रकाश येण्याचं काम शिवसेनेमार्फत आम्ही करणार आहोत. अशा प्रकारच्या ज्या वृद्ध होत्या त्या माटणे आई असतील, वज्रे असतील, आंबडगाव असतील, तळेकोल असतील, त्या परिसरातली जास्तीत जास्त लोकांना वृद्धापकाळाची पेन्शन चालू करण्याचं काम आमच्या ह्या ऑफिसमधून होत आहे. अखंडपणे हे चालू राहील आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर असे कोणत्याही नजरेमध्ये आमचे चुकले असतील तर मीडियाच्या माध्यमातून आमच्या निदर्शनामध्ये आणून दिले तर शिवसेनेमार्फत अशा वृद्धांना आम्ही भक्कमपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आधार देणार आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, जीएसटी टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ. स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710 सबनीसपाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. प्रशस्त, हवेशीर, निर्जंतुक आणि वुडन डेकोरेटेड AC रूम्स, डॉल्फिन वॉचचा मनसोक्त आनंद देणारी सी फेसिंग बाल्कनी, संपूर्ण हायजेनिक ताज्या सीफूडसह शुद्ध, सात्विक आणि आपल्या आवडत्या खमंग पदार्थांची लज्जतदार मेजवानी, शांत निवांत समुद्र सफर, निसर्गाचा मनमुराद आस्वाद आणि सागरी पर्यटनाचा अस्सल थरार. कोरोना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळून सुरक्षित विनम्र सेवा देणारा स्टाफ. दसरा दिवाळीचा उत्साह आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट ठिकाण. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी अगदी परफेक्ट लोकेशन. फॅमिली, हनीमून कपल, ग्रुप बुकिंगसाठी विशेष पॅकेजेस. कोरोनामुक्त परिसर, शुद्ध ऑक्सिजन आणि 100% सुरक्षित सात्विक वातावरणात आपल्याला पुन्हा एकदा रिफ्रेश करणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क अविनाश खोत 77 55 92 0 257 आणि 98 34 91 58 73. रूपक 95 88 62 26 62 आणि 94 20 65 56 67. तू दुर्गा, तू जिजाऊ, सावित्री तू, सारी रूप तुझी वंदनीय. पण या नावांना खरा अर्थ उमऱ्याच्या बाहेरच. म्हणूनच तुझ्या कर्तबगारीला एक नवं वळण देण्यासाठी, एक नवं व्यासपीठ देण्यासाठी सज्ज झालंय कोकणचं महाचॅनल. तुझ्या नावाला नवा अर्थ देण्यासाठी आजच सहभागी हो कोकणची मानसी फोरम मध्ये. कारण तुझ्यासारख्या अशा अनेक कर्तबगार महिलांचा आवाज बनलाय
देवयानीज टॉक शो. कोकणची मानसी फोरमचा देवयानीज टॉक शो देवयानी बरसकर यांच्या सोबत पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लवकरच खरेदीत क्रांतिकारी संघटना ही मोहीम राबवणार आहे. तसेच कोविड काळात प्रसंगी नुकसान सहन करत प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना शासनानं मदत करावी अशी मागणीही पंचायत समिती सदस्य आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाशिव ओगले यांनी केली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघ सिंधुदुर्गच्या वतीने आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये निर्णय घेतला आहे की हा पावसाळा आता संपत आलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रथम लक्ष आमचं जवळ तालुका आहे. घर तिथे क्रांतिकारी संघ किमान एक सभासद. आणि सभासद का तर प्रत्येक घरात कमीत कमी एक शेतकरी आहे, एक कामगार आहे, एक शेतमजूर असेल. ह्या सगळ्या घटकाला न्याय देण्यासाठी ह्या संघटनेच्या वतीने आम्ही धडक कार्यक्रम सुरू केलेला आहे. गेल्या 2-4 महिन्यामध्ये इव्हन लॉकडाऊनमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे आंब्याचे प्रश्न असतील, पीक विम्याचे प्रश्न असतील, ह्या विषयांना सुद्धा हात घालून बऱ्यापैकी सोडवणूक करण्याचं काम ह्या संघटनेच्या जोरावर आपण केलेलं आहे. आणि त्याचंच पुढचं पाऊल म्हणून घर तिथे क्रांतिकारी संघटना हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालक हा घटक अत्यंत दुर्लक्षित असा होता. कारण ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पेशंटची ये जा करणे आणि ज्यावेळी एखादा माणूस रिक्षामध्ये बसतो त्यावेळी तो कोरोना आहे की नाही त्या माणसाला माहिती नसतं. नंतर कळतं की मी ज्याची काल वाहतूक केली तो कोरोना पॉझिटिव्ह होता. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत रिक्षा चालक मालकांनी जे काम केलंय तो आज घटक पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे आणि शासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. यासाठी या रिक्षा चालक जे आहेत सगळे त्यांना सुद्धा शासनाने या लॉकडाऊनच्या 6 महिन्याच्या काळात कमीत कमी दर महिना 3,000 रुपयाप्रमाणे एक सानुग्रह अनुदान म्हणून द्यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही शासनाकडे करतोय, ह्यापूर्वी केलेली आहे. पण यानंतर सुद्धा हा जो घटक आहे हा दुर्लक्षित राहू नये. गोरगरिबाचं विमान ज्याला खेड्यापाड्यात म्हणता येईल ती म्हणजे रिक्षा. आणि हा रिक्षा चालकच जर दुर्लक्षित राहिला तर खेड्यातली वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प होईल. एसटी बंद होत्या, बाकी सगळ्या बंद होत्या. फक्त रिक्षावाले जीवावर उदारून ह्या सगळ्याची नेहण करत होते आणि त्याला न्याय देण्यासाठी हा प्रयत्न आहे. तिसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना जे आज विम्याचं कवच आहे किंवा किसान सन्मानचे पैसे जमा होत नाही अशी अनेक प्रकरणं आहेत. गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही हे सगळं काम अनेक गावात जाऊन मार्गी लावलंय. सुमारे 1700-1800 लोकांना 1-1 वर्ष पैसे मिळत नव्हते, ज्याला ग्रामीण भागात मोदी पेन्शन म्हणतात. तर ते मिळून देण्यास सुद्धा संघटनेने आटोकाट प्रयत्न केला. पीक विम्याच्या बाबतीत तर आम्ही जूनपासून आम्ही हा विषय लावून धरला होता आणि त्याचा परिभाग म्हणून जिल्हाभरात आंबा पीक ज्यांनी कर्ज घेतलंय किंवा ज्यांनी विमा उतरवला होता त्याला म्हणून काही ठिकाणी कमी असेल, काही असं असेल, पण पीक विम्याची रक्कम ही चालू वर्षी मिळाली आहे. आम्ही दुसरी मागणी केली आहे की पीक विमा कंपनी कुठली घ्यायची ह्याचं स्वातंत्र्य हे त्या शेतकऱ्याला आपण द्यावं. अनेक आंबा बागायतदार किंवा काजू बागायतदार शेतकऱ्यांना आपण कुठल्या कंपनीचा विमा उतरवला आहे हे माहिती नसतं. बँक परस्पर विमा कापून घेतं आणि पैसे भरतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आजही पीक विम्यापासून देवगड तालुक्यात किंवा जिल्ह्यात अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत. एका गावात 10 जणांना मिळाला आहे, 2 जणांना मिळाला नाही. असे जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा आमची संपर्क साधावा. ज्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर रक्कम आजही मिळालेली नाही त्यांना सुद्धा मिळून द्यायचा आटोकाट प्रयत्न संघटनेप्रमाणे करतोय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
थबकलेल्या जिंदगीला देऊया मौज मस्तीचा तडका नवा. मग स्वच्छ सुरक्षित ब्ल्यू लगूनचा प्रोग्राम फायनल करायलाच हवा. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे थबकलेल्या जिंदगीला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी सज्ज आहे समुद्राच्या काठावरचं आणि आनंदाच्या अमर्याद लाटांवरचं नैसर्गिक स्वच्छतेचं वरदान लाभलेलं अखंड प्रसन्नता देणारं ब्ल्यू लगून रिसॉर्ट. ब्ल्यू लगून रिसॉर्ट, खवणे बीच, मालवण वेंगुर्ले सागरी महामार्गालगत, खवणे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. पारंपरिक नवरात्र उत्सव साजरा करायला शासन आडकाठी करत असेल तर लोकमान्य टिळकांप्रमाणे सविनय कायदेभंग हातात घेत नवरात्र उत्सव साजरा करावा लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी दिलाय. ज्या राज्य सरकारने या राज्यात बार असतील की ज्या बारमध्ये एका वेळेला 10-20 माणसं जातात, कारण लोक काही दारूला भोगवलेली आहेत. ज्या रेस्टॉरंटमध्ये समोरासमोर अनेक लोक बसतात, ज्या रेल्वेमध्ये अनेक लोक घट्ट उभी असतात एकामेकाला खेटून, त्या राज्यात मंदिरं बंद ठेवणं आणि त्याच्यात करून नवरात्रासारखा उत्सव हा साजरा न करणं ह्यासारखं दुसरं दुर्दैव कुठलं नाही. एक निश्चितपणे की शासनाचे आदेश काही असले, कोणी किती विरोध केला तरीसुद्धा पारंपरिक पद्धतीने आमच्या हिंदू धर्माप्रमाणे जो नवरात्री सण साजरा होतोय प्रत्येक गावगाव, तो शासनाचे नियम पाळून 100% होणार. यावर शासनाचं कारवाई करायची असेल तर शासनाने ती कारवाई खुशाल करावी. मायरका माणूस, ज्या माणसाने 2 वेळा कारसेवा केली अयोध्येमध्ये, तो माणूस निश्चितपणे ह्या सगळ्या मंत्र्यांच्या बाजूने राहणार आहे. आजपर्यंत राहिलो. दुसरा मुद्दा असा आहे की मंत्र्यांच्या ते आपण करताय, पण रोज 2-2 वेळा लाऊडस्पीकरवर जो आवाज होतो, मला वाटतं काय नमाजी म्हणतात की काय असं मला माहिती नाही नक्की, पण ते चालतंय. पण पारंपरिक हजारो वर्षे श्रद्धास्थान असलेला नवरात्र उत्सव साजरा करायला जर आडकाठी शासन करत असेल, परवानग्या देत नसतील, तर लोकमान्य टिळकांनी जसा सविनय कायदेभंग केला त्याप्रमाणे गावोगावच्या लोकांना सविनय कायदेभंग करावा लागेल आणि निश्चितपणे लोक नवरात्र साजरे करतील. शासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी. नजीकच्या ह्या 2 दिवसात तातडीने जसे काल आपण निर्णय घेतले तसाच मंदिरांच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. आमची खात्री आहे किंवा विश्वास आहे असं म्हणूया की जे मुख्यमंत्री राज्याचे आई भवानीचं नाव घेऊन या राज्यावर आले, त्या मुख्यमंत्र्यांनी या राज्यातल्या भवानी मातेचं नवरात्र साजरा करण्यासाठी तातडीने जाहीर काढावा. लोकांचा आता अंत पाहू नये. मला वाटतं एखादं राज्य चालवताना किंवा राज्यावर येताना आपण काही आपल्या भावना असतात. आई भवानी माता असेल तिचं नाव घेतो आपण, प्रभू रामाचं नाव घेतो, पण सत्ता आल्यानंतर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हे अजिबात बरोबर नाही. माझी या राज्यातल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की लोक आता थांबायला तयार नाहीत. लोकांनी कायदे मोठ्यापेक्षा आपणच हे नियम सगळे शिथिल करून पूर्वीप्रमाणे आजपर्यंत पारंपरिक जसा उत्सव आपण साजरा करतो तसा उत्सव करण्याचे आदेश, तात्काळ आदेश हे त्या पोलिसांना आपण द्यावेत. कुठल्याही प्रकारची शासनाने ह्या नवरात्र उत्सवात आडकाठी करू नये एवढीच माझी विनंती आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. सिंधुदुर्ग वासियांना खुश खबर, मेडिकल कॉलेजचं स्वप्न होणार पूर्ण. मेडिकल कॉलेजच्या परवानगीनंतर शिवसैनिकांचा तुफानी जल्लोष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज
3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.